आपण पाहत आहात RP न्यूज, बातमी मनातली, बातमी तळागाळातली. लोकक्षेत्रात पावसाने गेली 2 दिवस थोडीफार उसंत घेतल्याने काळामवाडी, राधानगरी व पाटगाव धरणातील पाणी पातळी नियंत्रणात आहे. मात्र बुधरगड तालुक्यातील पाटगाव धरण क्षेत्रात या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील काळामवाडी, राधानगरी व पाटगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली की जिल्ह्यात पूर परिस्थिती संभवते. या धरणांच्या पाण्याचे जलस्रोत मोठे आहेत. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 89% पोहोचला असून विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पॉवर हाऊसमधून नदीपात्रात सोडले जात आहे. तर काळामवाडी धरणाची गळती काढण्याचे काम ड्रिलिंग व दुरुस्ती सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवली असून आज धरणात 52% पाणीसाठा आहे. तर पाटगाव धरणात क्षेत्रात पाऊस पर्जन्य जादा असल्याने धरणात 62% पाणीसाठा संचय झालेला आहे. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत या धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. शिवाय पाऊस उशिरा सुरू झाल्याने धरणांची पातळी कमी अधिक प्रमाणात आहे. आजच्या दिवशी राधानगरी धरणाची 8.36 TMC क्षमता असून 7.41 TMC साठा म्हणजेच 89% धरण भरलेले आहे. काळामवाडी दूधगंगा धरणाची 25.28 TMC क्षमता असून 13.28 TMC साठा झाला आहे, म्हणजेच 52% धरण भरलेले आहे. तर पाटगाव धरणाची 3.72 TMC इतकी क्षमता असून 2.29 TMC साठा झालेला आहे, म्हणजेच 62% धरण भरलेले आहे. आजच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नद्यांचे एकूण 18 बंधारे पाण्याखाली आहेत.